इतका व्यस्त असतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहात का? आपण सर्वसाधारणपणे असे समजतो की मन आणि जग या दोन गोष्टी स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत. कुणी तरी मला विचारले की तुझे मन कुठे आहे? तर आपल्यापैकी बहुतेक जण भरपूर गोष्टी सांगतील. आपल्या डोक्याकडे, हृदयाकडे हात नेतील, परंतु आपण कधीही झाडाकडे किंवा आकाशाकडे हात दाखवत नाही, कारण की बाहेरच्या जगात काय चालले यातील सीमारेषा आपण जाणून आहोत. बाहेरची जगाची सीमारेषा प्रत्यक्षात अगदी बारीक आणि सच्छिद्र आहे. त्यानुसार आपल्या मनात त्या भावनांचा उगमच चालू असतो. बाहेरचं जग कधीही दुःखी किंवा आनंदी नसते. हे आपल्याला नीट समजवण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. ज्यावेळी आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो त्यावेळेला आपल्याला फक्त आनंदच मिळतो. आपल्याला हे जग दिसते हे फक्त आपल्या मनाच्या खिडकीतून. आपले मन जेव्हा गोंधळलेले असते, आवाजाने त्रस्त असते, तेव्हा भोवतीचे जगही तसेच असते. आणि जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा जगही तसेच असते. जेव्हा जर जग बदलायचा प्रयत्न करायचा असेल तर आपले मन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे जाणून घ्यायला पाहिजे असे मला वाटते. मी सार्वजनिक वाहनामध्ये स्वतःला कसेबसे कोंबून घेतो. माझ्या सभोवती लोकांची गर्दी आहे, मला नाराज होता येते अथवा असा गमतीशीर विचारही करता येतो की मला गर्दीमुळे आधारासाठी हाताने दांडा पकडावा लागत नाही. लोक एकाच परिस्थितीला वेगवेगळा प्रतिसाद देतात. याच घटनेकडे बारकाईने पाहिले तर असे लक्षात येईल की आपल्याला परिस्थिती त्रास देत नसून आपली त्याबद्दलचे आकलन किंवा दृष्टी आपल्याला त्रास देते. भय निर्माण करणारी गोष्ट त्याचे कारण प्रचंड पाण्याचा लोंढा ही एक गोष्ट नाही, तर त्या पाण्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या वेगाने फेकल्या जाणाऱ्या वस्तूही असतात. तसेच चक्रीवादळाची आपल्याला खूप भीती वाटते. त्याचे कारण फक्त तो वेगाने गोलगोल फिरत राहणारा वाराच नसतो, तर त्यासोबत पार मुळापासून उखडून व आकाशात फेकल्या जाणाऱ्या वस्तूही असतात. काहीतरी वाईट घडले की आपल्याला दुःख होते, पण ते फक्त त्या घटनेमुळे नसते, तर त्यासोबत असे घडलेले त्याबद्दलचे विचारही दुःखदायक असतात असं मला वाटते. जेव्हा तुम्ही एखाद्या घटनेने कमालीची अस्वस्थता होते तेव्हा त्याच विचारांना कवटाळून बसू नका. तेच विचार पुन्हा पुन्हा मनात आणू नका. त्याऐवजी त्या विचारांना तसेच मोकळे सोडून द्या. त्यांना त्यांच्या मर्जीने वाहू द्या. त्या अस्वस्थतेमुळे निर्माण झालेल्या भावनेच्या लाटा आपोआप विरळतील, कारण त्यावर सतत विचार करून तुम्ही त्यांना आता आणखी मोठे व्हायला देत नाही आहात ना, हे लक्षात घ्या. जेव्हा भांड्याच्या तळाला जळलेला अन्नपदार्थ चिटकून बसलेला असतो तेव्हा त्यात पाणी घालावे आणि थांबावे. काही काळानंतर सगळा पदार्थ आपोआप सुटून येतो. जेव्हा तुमच्या जखमा भरून याव्यात म्हणून फार धडपड करू नका. तुमच्या हृदयाला भरपूर वेळ द्या आणि वाट पहा. जेव्हा त्या जखमांनी बरे होण्यासाठी तयारी होईल तेव्हा त्या आपोआप भरून येतील. आपल्याला जर समाधानी कसे व्हावे याची माहिती असेल तर आपली अंतहीन भूक विसरून आपणास असीम शांततेचे स्वागत करू शकतो. आपल्याला जर समाधानी कसे व्हावे याची माहिती असेल तर आपल्या शेजारी असलेल्या माणसाच्या सोबतीचा आनंद आपण घेऊ शकतो. आपल्याला जर समाधानी कसे व्हावे याची माहिती असेल तर आपण आपल्या भूतकाळातील चुकांना क्षमा करू शकतो असे मला वाटते. ओझे उतरवू शकतो. तुम्ही जर एखादी बिकट परिस्थिती बदलू शकत नसाल तर अनेकदा प्रयत्न करूनही ती बदलत नसेल तर तुम्ही त्या परिस्थितीकडे पाहायची नजर बदला. कोणतीही परिस्थिती मुळातून चांगली अथवा वाईट नसते. चांगली आणि वाईट ही नसते. तुम्ही जर एखाद्या तुमच्यातून वाईट परिस्थिती असलेल्या माणसाची तुलना करून पाहिली तर तुमची परिस्थिती तेवढीच वाईट नाही तर लक्षात येईल. जेव्हा ताणाला जाणून घ्या. जेव्हा तुम्हाला अस्वस्थता वाटेल तेव्हा त्या अवस्थेला जाणून घ्या. जेव्हा तुम्हाला संताप येईल तेव्हा त्या संतापाला जाणून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या नकारात्मक भावनाला जाणून घ्याल तेव्हाच तुम्ही त्या भावनांच्या आहारी जाणार नाही. तेव्हा तुम्हाला ही जाण गमेल की तेव्हा तुम्ही एखाद्या तटस्थ नजरेतून त्या भावनेकडे बाहेरून पाहू शकता. एखाद्या भावनेची जाण ही खुल्या आकाशासारखी शुद्ध आणि अथांग असते. ताण, अस्वस्थता, संताप हे आपल्या आकाशात अवचित येणारे त्याच्या निळाईला तात्पुरते झाकू शकणारे ढग असतात. हे आकाशाला कायमचे डागाळू शकत नाहीत. नकारात्मक भावना या ढगासारख्या असतात आणि जातात.
पण खुले अथांग आकाश तसेच राहते. विषद्रव्ये अवकाश सावकाश शरीरात भिनतात. जर संताप, निराशा, दुःख आपल्याला हृदयात हळूहळू साचत जात असेल तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल. व्यायाम करणे, आपल्या गुरूंशी आपल्या समस्याबद्दल बोलणे, प्रेम, दया यासारख्या सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करून ध्यान करणे हा उपाय आहे. आपण जेव्हा तसे प्रयत्न करू शकतो तेव्हा विषद्रव्याने आपल्यावरील पकड हळूहळू सैल होऊ लागते. तुम्हाला आठवणी येऊ लागतात, दुःख होते का? तर मग वर्तमान क्षणात राहण्याचा सराव करा. तुमचे सारे लक्ष इथे आत्ताचा हा क्षण यावर केंद्रित करा. तुम्ही जेव्हा वर्तमान क्षणात राहता, त्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हाच तुम्हाला भूतकाळाचे विचार हळूहळू शांत होऊ लागतात. एक आधुनिक वैचारिक गोंधळ आहे. तुम्ही मोजू शकणार नाही इतक्या वाहिन्यावर दूरदर्शनाचे कार्यक्रम चालू असतात, पण आपण त्यातला कोणता पाहावा हे आपल्याकडे असते. आपण ते पाहतो. तुम्हाला निवड करताना वैचारिक गोंधळात अडकलो आहोत असे वाटते का? मग एक शांत रात्री झोप घ्या. दुसऱ्या दिवशी जागे व्हाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपला गोंधळ कमी झालेला आहे आणि आपण विश्वासू आणि व्यवस्थित आत्मशील असे भरलेले आहोत असे समजेल. शांत मन हेच आपले आनंदी जीवन आहे. सभोवतालच्या व्यस्त जगामध्ये आपल्याला शांत राहायचे आहे. या सर्व पूर्ण गोष्टी तुमच्या ध्यानात आल्या असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल. त्यांनाही थोडेफार प्रश्न पडत असतील तर त्याचे त्यांना उत्तर या माझ्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये भेटेल. आणि असेच मला सपोर्ट करत राहा.